नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी घटक चाचणी क्रमांक 1 विषय इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये सर्वात पहिले आपण शाळेचं नाव लिहायचं, यानंतर विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, दिनांक, बैठक क्रमांक व तुकडे आपण इथे लिहायचे आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, गटातील वेगळा शब्द ओळखून लिहायचा आहे एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे स्मारके, नाणी, लेणी आणि कथा. यापैकी आपल्याला एक वेगळा शब्द ओळखून हा लिहायचा आहे. यानंतर यामध्ये 2 आहे सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घोरी आणि बाबर. यापैकी आपल्याला एक शब्द हा काय वेगळा ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे. यानंतर यामध्ये ब आहे नाणे लिहा एकूण 2 गुण. त्यामध्ये पहिला गोंडवनची राणी आणि 2 आहे संत तुकारामांचे गाव. हे आपल्याला इथे लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. त्यामध्ये एकूण 2 गुणांसाठी. पहिला, स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आणि 2, बुद्रुक म्हणजे काय. यानंतर यामध्ये पुढील प्रश्न क्रमांक 2 व त्यामधील ब, कारणे लिहा, फक्त एक कारण लिहायचं आहे एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा का मानला जातो. यानंतर यामध्ये पुढील आहे 2, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयाला आले. तर आपल्याला इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर त्या 2 प्रश्नांपैकी फक्त आपल्याला एक प्रश्न हा इथे लिहायचा आहे. यानंतर यामध्ये नागरिकशास्त्र, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3, योग्य पर्याय निवडा एकूण 2 गुणांसाठी. पहिला, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क. दुर्गाबाई देशमुख आणि ड. B.N. राव. तर याचं योग्य उत्तर हे आपल्याला इथे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये 2, प्रौढ मतदार पद्धतीनुसार वयाचे किती वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. तर उत्तर 18 वर्ष. यानंतर ब, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक लिहायचं आहे. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो. यानंतर पुढील भूगोल, प्रश्न क्रमांक 1 अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. पहिला, पृथ्वीच्या सूर्यभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस डॅश असे म्हणतात. यानंतर 2, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा चंद्राची डॅश ही स्थिती असते. यानंतर ब, जुड्या लावून साखळी बनवा. अ गट आणि ब गट तसेच क गट. यामध्ये 1, लाटा, पृथ्वीचे परिवलन आणि पृथ्वीच्या मध्याच्या दिशेचे कार्य. यानंतर 2, केंद्रोत्सारी प्रेरणा, चंद्र, सूर्य, पृथ्वी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक. यानंतर क, वारा, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. तर या सर्वांच्या आपल्याला काय करायचे तर इथे योग्य जोड्या या लावायच्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. फक्त यामध्ये एक लिहायचं आहे एकूण 2 गुणांसाठी. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी आणि 2, भरती ओटी चांगले व वाईट परिणाम लिहायचे आहेत. त्यानंतर ब, आकृती काढा व नावे लिहायची आहेत. खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि हो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ फक्त प्रॅक्टिस सेट पेपर होता आहे आपण यामध्ये लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी घटक चाचणी क्रमांक 1 विषय गणित. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये सर्वात पहिले आपण शाळेचे नाव लिहायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर दिनांक, बैठक क्रमांक व तुकडे आपण येथे लिहायचे आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा. कोणतेही 5 यामध्ये लिहायचे आहेत. त्यामध्ये एकूण 5 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला, 2 धनपूर्णांक संख्यांचा भागाकार डॅश असतो. यानंतर 2, डॅश ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 3, 14 गुणिले वजा 4 आणि 4 दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर रेषाखंड डॅश असतात. यानंतर 5, 23 व 69 या 2 संख्यांचा लसावी डॅश आहे. ठीक आहे, यापैकी आपल्याला काय करायचं, कोणते यामध्ये 5 लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2,
खालील गणिते हे आपल्याला सोडवायचे आहेत. कोणतेही 6 सोडवायचे आहेत एकूण 12 गुणासाठी. त्यामध्ये पहिला आहे मसावे काढायचा आहे. तर 16 व 27 यांचा आपल्याला काय करायचं आहे तर मसावे काढायचं आहे. यानंतर 2 गुणाकार व्यस्त संख्या लिहायच्या आहेत. 2/5 त्यानंतर 7 बरोबर. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील गणिते सोडवा. कोणतेही 6 सोडवायचे आहे. त्यामधील पहिलं 16 व 27 याचा आपल्याला मसावे काढायचा आहे. त्याचप्रमाणे गुणाकार व्यस्त यांचा लिहायचा आहे. त्यानंतर 3 संख्येचे मूळ अवयव पाडायचे. तर 150 या संख्येचे आपल्याला काय करायचे तर मूळ अवयव हे पाडायचे आहेत. यानंतर यामध्ये 4 ABC मध्ये AB 5.5 B 4.2 आणि AC 3.5 ही आपल्याला काय करायची तर आकृती ही काढायची आहे. यानंतर यामध्ये 6 आहे. खालील परिमेय संख्येचा भागाकार करा. 40/12 आणि 10/4. 55 मापांच्या कोटीकोणाचे माप काढायचे आहे. त्यानंतर बेरीज करा. 2 3/11 अधिक 1 3/77 यांचा आपल्याला काय करायचे तर बेरीज करायची आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 3 खालील कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आकृतीत एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहायच्या आहेत. त्यानंतर लसावे काढायचा आहे 21 49 आणि 34.